नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वी अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की ग्रुप डी परीक्षा तारखेवर कोर्टात सुनावणी झाली. तर सतत पाहत असाल की हायकोर्टाने पुन्हा स्टे दिला आहे. आता काय होणार? आणि बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात असाही प्रश्न येतो की परीक्षा तारीख बदलेल का? तर आजच्या या व्हिडिओच्या सेशन मधून सगळे प्रश्न तुमचे क्लिअर होतील. पहिली गोष्ट जी सुनावणी होती ती कोणत्या कारणांसाठी होती? मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो की काही दिवसापूर्वी कोर्टाने हे आदेश दिला होता की कॅटला 1 महिन्याच्या आत सगळं काम मिटवून टाकायचं. काय होते की आतापर्यंत 2 महिने उलटले, तुम्हाला फक्त तारखेवर तारीख मिळत राहिली. त्यात रेल्वेने काय केले की रेल्वेने एक संभाव्य एक्झाम शेड्यूल काढून दिला आहे तुमच्यासाठी. असं की एक्झाम कदाचित 17 नोव्हेंबर पासून ते डिसेंबरच्या शेवटपर्यंत होईल, असं त्यांनी एका शेड्यूल मध्ये दिलंय. आता काय झालं, असं झालंय की जेव्हा रेल्वेमध्ये या ग्रुप डी पदासाठी कोर्टाने स्टे दिला आहे, तेव्हा रेल्वेने एक्झामची तारीख कशी ठरवली, निकाल दिला का, याला घेऊन आज कोर्टात सुनावणी झाली. सुनावणीत काय झाले की सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की मित्रांनो, अगदी नेहमीप्रमाणेच हायकोर्टाने सांगितलंय की या भरती प्रक्रियेवर रोख होती, मग परीक्षा तारीख कशी जाहीर झाली. रेल्वेला त्याबाबत उत्तर देण्यासाठी वेळ दिला आहे. रेल्वेकडून उत्तर मागितलं आहे. साधी गोष्ट अशी होती की या सगळ्या गोष्टी सुरू होत्या तर पुढे ही प्रक्रिया कशी चालणार. रेल्वेकडून उत्तर मागितलं आहे. आता रेल्वे 4-5 दिवसानंतर यावर उत्तर मिळेल, पुढे सगळी प्रक्रिया होईल. पण यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की परीक्षा तारीख बदलेल का? ते बरेच विद्यार्थ्यांच्या मनात हा प्रश्न येतोय. तर तुमच्या माहितीसाठी सांगायचं झालं तर रेल्वे ही इतकी मोठी संस्था आहे, देशातील सर्वात जास्त नियुक्त्या होतात. त्यामुळे त्यांनी जो हा तात्पुरता वेळापत्रक काढलाय तो नक्कीच विचार करून काढला असेल. तिथे आपले अधिकारी बसलेले आहेत, तेही नक्की काही योग्य गोष्टी विचार करून पुढे गेले असतील. एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे टेंटेटिव्ह शेड्यूल म्हणजे संभाव्य शेड्यूल असं आहे. म्हणजेच आपण 4-5 दिवस किंवा 10 दिवस पुढे मागे करून बदल करू शकतो. पण या परीक्षा तारखेशी हे निश्चित आहे की तुमची परीक्षा होणार आहे. तर प्रश्न असा आहे की परीक्षा तारीख बदलली जाईल का? तर रेल्वेने अजूनपर्यंत यासाठी कोणताही अधिसूचना दिलेली नाहीये. रेल्वेचा तो नोटीस 17 नोव्हेंबर पासून डिसेंबर पर्यंतच्या शेवटपर्यंतचा अजूनही रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर अपडेट म्हणून आहे. आणि तुम्ही जे म्हणताय की स्टे होता, तर तो स्टे आधीपासूनच होता. असं नाही की हायकोर्टाने पुन्हा स्टे दिला. इथे जे लोक बोलताय की हायकोर्टाने पुन्हा स्टे दिला, तर ते खरं नाही. हायकोर्टाने फक्त रेल्वेला विचारलंय की जेव्हा सगळं चालू होतं तेव्हा तुम्ही एक्झाम डेट कशी दिली, त्याचं कारण काय ते सांगा. भरतीवर स्टे असलं तरी रेल्वेने एक्झाम डेट दिली आणि ते विचार करून दिली. तर मित्रांनो, तुमच्या मनात येणारा प्रश्न आहे की एक्झाम डेट रिवाईज होणार असेल तर एक्झामची तारीख बदलेल का? म्हणजे तुमचे एक्झाम पुढच्या वर्षी जाणार असं नाही. जे विद्यार्थी चिंता करतात की एक्झामची तारीख रिवाईज होईल की नाही, त्यांना मी इथे सांगतो की रेल्वेने खूप समजून घेतल्याशिवाय तुम्हाला 17 नोव्हेंबर ते डिसेंबर पर्यंतची तारीख दिली आहे. त्यामुळे तुम्ही त्यानुसार तयारी करा. तयारी सुरू ठेवा. जेव्हा रेल्वेने या शेड्यूल मध्ये काही बदल केले तर रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. लोकांच्या तोंडीच्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. दुसरी गोष्ट म्हणजे सर आता पुढे काय होणार, काय करायचं, आमचं एक्झाम लटकू शकतो का? तर मित्रांनो, बिलकुल नाही. जर एक्झाम लटकायचं असतं तर तुम्हाला तारीखच दिली नसती. पुढे काय करायचं तर तुमची तयारी तसं सुरू ठेवा. मी पुन्हा सांगतोय की यश फक्त 3च गोष्टी देऊ शकतो: शिस्त, दुसरी म्हणजे सातत्य आणि तिसरा आणि स्वतःवर विश्वास.